आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। वांगणी रेल्वे स्थानक परिसरातील धोंडू मसाल चौक ते प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या पाषाणे मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काँक्रिटीकरण करण्यात आले। मात्र या मार्गावर चुकीच्या पद्धतीने गतिरोधक बसवल्याचा आरोप रिक्षा चालकांकडून करण्यात येतोय। कॅलिबर शाळेपासून अंदाजे 100 ते 150 मीटरच्या अंतराने 4 ठिकाणी फायबरचे गतिरोधक बसवण्यात आलेत। मात्र हे गतिरोधक वाहन चालकांना त्रासदायक ठरत असल्याने अनावश्यक ठिकाणी बसवलेले गतिरोधक प्रशासनाने काढावेत, अशी मागणी रवींद्र पाटील रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष दीपक टेंबे यांनी केली आहे। वांगणी ग्रामपंचायतला आम्ही तोंडी सदस्यांना भेटून सांगितलेले आमचे जे समस्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यावर त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि जे स्पीड ब्रेकर टाकले ते 100 मीटरमध्ये 4 ठिकाणी टाकलेले आहेत आणि स्पीड ब्रेकर हे फायबरचे टाकलेले आहेत जेणेकरून आम्हाला या गोष्टीचा त्रास होतो। जर स्पीड ब्रेकर जिथे आवश्यकता आहे तिथे जर टाकायचे असेल तर डांबरचे टाकावेत। स्पीड ब्रेकरला आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही आहे, पण तो जे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत ते चुकीचे आहेत। म्हणजे फायबरचे स्पीड ब्रेकर जे टाकलेले आहेत ना त्याच्यामुळे गाडीला कोणत्याही प्रकारचा बॅलन्स भेटत नाही आणि गाडी आपटते। त्याच्यामुळे जेणेकरून सरकारी दवाखान्यामध्ये येणारे जे पॅसेंजर आहेत ते रिक्षामध्ये बसण्यासाठी टाळाटाळ करतात। आणि दुसरी गोष्ट, वांगणी पाण्याची टाकीचा हा एरिया आहे, इथे हा चढाव आहे, त्या चढावाला स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत। कधी कधी असं होते जर तीन सीट असले चढायला तर आम्हाला पॅसेंजर उतरवून रिक्षा चढवावी लागते। हा एक आमची समस्या आहे। आणि सरकारी दवाखान्याच्या समोर एक मोरीचा पॅच आहे, तो रोड होऊन 1 वर्ष उलटलेला आहे तरीसुद्धा तो पॅच भरलेला नाही आहे आणि याच्यावर ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही। समर्थ मार्केटमध्ये वांगणी पाषाणे रोडमध्ये समर्थ मार्केटचा जो एरिया आहे तिथे पाईपलाईन टाकण्यासाठी त्यांनी जे पॅच ठेवले होते तिथे फ्लेवर ब्लॉकचे त्यांनी स्पीड ब्रेकर बनवले, जिथे काही गरज नसताना त्यांनी 100 मीटरमध्ये 6 ते 7 स्पीड ब्रेकर बनवलेले आहेत आणि ते स्पीड ब्रेकर पण क्रॉस पद्धतीचे आहेत। त्याच्यामुळे गाडीचा बॅलन्स राहत नाही आहे। ते स्पीड ब्रेकर काढावेत अशी आमची विनंती आहे। चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी बसवले असं आपलं म्हणणं आहे। हां, बरोबर। तर याच मार्गावर पाषाणे मार्गे वांगणी रेल्वे स्थानकाकडे येताना काँक्रीट रस्त्याच्या मध्ये डांबरी पॅच असून तो तसाच ठेवण्यात आलाय। त्यामुळे रिक्षा चालकांना अंदाज येत नसल्याने वाहनं त्यात आदळत असून त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय, अशी प्रतिक्रिया रिक्षा चालकांनी दिली आहे। संबंधित रस्त्याविषयी आम्ही इथले ठेकेदार जे होते त्यांना आम्ही वारंवार तक्रार केलेली आहे का तुम्ही तो समोरचा पॅच आहे तो भरून घ्या, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी तो पॅच काही भरलेला नाही आणि त्याच्यामुळे आमच्या गाडीचे सॉकअप्सर वगैरे ते जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत किंवा टायरचे प्रश्न, इतर समस्या, हे ज्या काही गाडीच्या समस्या आहेत त्या वारंवार होताना दिसत आहेत आम्हाला। आमची ग्रामपंचायत आणि प्रशासनाला एकच मागणी आहे की तुम्ही रस्त्याची दुरवस्था झालेली आहे ती व्यवस्थित करावी आणि आम्हाला जे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत ते पण व्यवस्थित करून द्यावेत, हीच आम्हाला त्यांच्याकडे मागणी आहे। माझं नाव प्रकाश सर आहे। मात्र रिक्षा चालकांच्या या मागणीबाबत आम्ही वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता आढाव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता वेगळीच माहिती समोर आली आहे। कारण जे फायबरचे गतिरोधक बसवण्यात आलेत ते सार्वजनिक बांधकाम विभागाने बसवले नसून एका अपघाताच्या घटनेनंतर स्थानिक ग्रामपंचायत सदस्याने स्वखर्चाने बसवले असल्याचं कारण समोर आले। तर याबाबत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता हे गतिरोधक सार्वजनिक बांधकाम विभागाने बसवले नसल्याचं स्पष्ट झाले। त्यामुळे आता या गतिरोधकांवर प्रशासन कारवाई करणार का हे पाहावं लागणार आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।